केजला येऊन मी काही जास्त मार्गदर्शन करावं असं काही मला वाटत नाही. केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो. केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो. कारण कधी खासदारकीला उभं राहायचं हे ज्याला कळतं ते तुमच्या तालुक्यात माणूस आहे. दुनिया नको म्हणत असताना मला खासदारकीला उभा राहायचंय आणि मी राष्ट्रवादीतनंच उभी राहणार ही इलेक्शन लागायच्या आधी 2 महिने बजरंग बाप्पा मला सांगत होते. मी म्हटलं अजून कशात काय नाही, वातावरण जरा बघू. नाही म्हटले ते मला माहित नाही. मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो, यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा. आमच्या सुशीलाताई मोराळेपासून लय जण तिकिटाच्या आग्रहात भूमिकेत होते. गेले का? बरं झालं गेलं, नाही तर परत सुशीलाताई मोराळेंपासून बरेच जण आग्रहानं मागणी करायचे. पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनाधार जास्त आहे, ते निवडून येतील. आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं. लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक, हे बीड जिल्ह्याने आणि केजच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही, पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले. याला नशीबच लागतं. एवढं मोठं नशीब आहे की काही प्रश्नच नाही. आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पांनी आपल्या जिल्ह्यासाठी केली. रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे. आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीचं येणार आहे. त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू. 6च्या 6 मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू. आष्टीला तिकडं पाण्याची योजना केलेली आहे, ती तशीच बंद होती, काही हालचाल नव्हती. मी पुढाकार घेतला आणि त्या योजनेचे बाकीचे सगळे मार्ग मुक्त केले. आता ते काम चालू आहे. 2-2.5 वर्षात किमान ते काम पूर्ण व्हायला हरकत नाही. पण मला हे आपणाला सांगायचं आहे की आपल्या बीड जिल्ह्यातल्या उरलेल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या ऊस तोडण्याकरता अनेक ठिकाणी जाय. 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च करणार आहेत. आणि दुसरा रस्ता अलिबागवरून वसई विरारकडे कॉरिडॉर एक तयार करणार आहेत. त्याचं 20,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे. एस्टिमेट ह्यांनीच तयार केलेलं एस्टिमेट आहे. आणि टेंडरमध्ये ते 26,000 कोटी रुपयाला चाललेलं आहे. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च होणार आहे. 273 कोटी. पृथ्वीवरून चंद्रावर जायला काहीतरी 3,85,000 किलोमीटर का काहीतरी अंतर आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मोहीम चालू केली. चांद्रयान चंद्रावर पाठवलं, खर्च फक्त 600 कोटी आला. पण ह्यांना अलिबागवरून विरारला जायला 96 किलोमीटरच्या रस्त्याला 26,000 कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा होते. महाराष्ट्र कसा लुटला जातोय याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा.
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी टेंडर काढायची, कॉन्ट्रॅक्टरांकडून काही मलिदा घ्यायचा आणि मग त्या कामाचं काय व्हायचं ते होऊ दे, अशा कल्पनेत सगळं आहे. आता अलीकडं राज्याचे काल अर्थमंत्री म्हणतायत मुख्यमंत्र्यांना की मी आता न बघता कशावर सही करणार नाही. म्हणजे आधी न बघता सह्या केलेल्या होत्या, त्या सगळ्या योजना ज्या परवापर्यंत जाहीर झाल्या त्या न बघता सह्या केल्या असा त्याचा अर्थ होतो. आता त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते म्हणायला लागले आता मी न बघता काय सही करणार नाही. मी आपणाला हे यासाठी सांगतोय की सावळा गोंधळ आहे, काहीही करून काहीही जाहीर करा. अनेक योजना हे सरकार जाहीर करतंय, त्या फक्त 2-2.5 महिन्यासाठी आहे. वरनं हे सांगतात आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, आम्ही निवडून नाही आलो तर ह्या योजना बंद होतील. कुठल्याही योजना बंद होत नाहीत. लोकप्रिय आणि लोकांना पैसे वाटायच्या योजना कोणी बंद करत नाही. त्यामुळे महिलांनी आमच्या काही भीती बाळगण्याचं कारण नाही. हे यांच्या खिशातनं देत नाहीत, सरकारच्या तिजोरीतून देत आहेत. पण आता त्या योजनांना खर्च करण्यासाठी जिल्ह्याच्या विकासाचा जो निधी आहे डीपीडीसी, तो आता कापून तिकडे द्यायचं काम चाललंय. मागासवर्गीय विभागाचे पैसे कापून इकडे द्यायचं चालू आहे. आदिवासी विभागाचे पैसे काढून इकडे द्यायचं चालू आहे. कुठलीही फाईल गेली तर सचिव अर्थ खात्याचा लिहितो आता इथून पुढे दुसरी फाईल पाठवू नये, पैसे कोणत्याही नव्या योजनेला देता आम्हाला येणार नाही. त्यामुळं विचार न करता काही योजना यांनी जाहीर केल्या आणि त्यामुळं या राज्याच्या आर्थिक घडी विस्कटण्याचं काम यांच्याकडून पुन्हा एकदा व्हायला लागलंय. पण मी आपणाला विश्वास देतो की उद्याच्या निवडणुका झाल्यावर आपलं सरकार येणार आहे. या सगळ्या योजनांना योग्य दिशा देण्याचं काम, त्यांना काकणभर पुढे ढकलण्याचं आणि लोकांची सेवा अधिक चांगली करण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आज खरं म्हणजे आपण या सगळ्या योजना ज्या जाहीर झाल्या, त्या योजना जाहीर केल्या तरी आत्मविश्वास सरकारचा अजून आलेला नाही. म्हणून जाहिरातीसाठी 280 कोटी रुपये राखून ठेवले. मी आता तुम्ही जर वर्तमानपत्र उघडली असतील तर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री यांचे फोटो आणि यांची योजना, 4थ्या पानावर हेच, 8व्या पानावर हेच, 12व्या पानावर हेच. कारण 280 कोटी रुपये 2 महिन्यात संपवायचे. टीव्हीवर चालू केलं सिरियल, आमच्या भगिनी इथं बसलेल्या बघतात टीव्हीवर, सासू सुनेला काहीतरी बोलते, सून सासूला काहीतरी बोलते, तेवढ्यात नवरा येतो. आपण बघतो आता काहीतरी होणार. नवरा सासूला बोलतोय का सुनेला आईला बोलतोय का सुनेला बायकोला बोलतोय, याचं औत्सुक्य असतं. तेवढ्यात ते सगळं जाताना एकदम अचानक एकनाथ शिंदे पुढे येतात त्यांच्या योजनेच्या जाहिरात घेऊन. म्हणजे सगळा हिरमोड. टीव्ही बघायची सोय नाही, मोबाईलवर चालू करून बघितलं तर लगेच त्याच्यावरही जाहिराती. सगळीकडे जाहिराती 280 कोटी रुपयाच्या करणार आहेत. हे झाल्यावरही आत्मविश्वास कमी पडला. म्हणून आता योजना दूत नेमलेले आहेत. 10,000 रुपये देऊन 6 महिन्यासाठी योजना दूत सरकार नेमणार आहे. ते योजना दूत तुमच्या घरापर्यंत येणार आहेत आणि सरकारच्या योजना सांगणार आहेत. त्यासाठी फार नाही 300 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. म्हणजे योजना जाहीर केल्या तर त्या लोकांना उपयोगी आहेत की नाहीत याचा आत्मविश्वास यांना नाही. जाहिरात करून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा, त्यात आपली छबी लोकांपर्यंत पोहोचवायची आणि मग तेही कमी पडतं. म्हणून दारात माणसं पाठवायची आणि सांगायचं ह्या योजना आमच्या सरकारने सुरू केलेल्या आहेत. पैशाचा अपव्यय
हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ज्या सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडून तरी किमान अपेक्षित नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्याचं काम हे या सरकारकडून व्हायला लागलंय. सरकार ज्या मूळ योजना आहेत, मग आमच्या आशा वर्करच्या मागण्या वेगळ्या आहेत, आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या वेगळ्या आहेत, आमच्या अंगणवाडी सेविकांचे पगार वेळेवर होत नाहीत, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन गोरगरिबांना वेळेवर जात नाही, या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष होऊन आज या राज्य सरकारची दिशा भरकटलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही घरकुलाच्या ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्या घरकुलवाल्यांना जाऊन विचारा हप्ते आले का. हप्ते आलेले नाही. तुम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते आलेत का विचारा, आलेले नाही. आता कधी येणार हप्ते? तर आपलं ऑक्टोबरमध्ये जर मतदान असेल, समजा 20 ऑक्टोबरला मतदान असेल, तर 12-13 ऑक्टोबरला सगळ्यांच्या खात्यावर पैसे देणार. त्यामुळं पैशाने आपलं मत विकत घेण्याची बुद्धी का झाली, तर लोकसभेला यांचा महाराष्ट्रात 48 पैकी 31 ठिकाणी प्रचंड पराभव झाला. पराभूत मनस्थितीत असणारं सरकार आज महाराष्ट्रात काम करतंय. तुम्ही म्हणाल ती गोष्ट ते मान्य करतील. तुम्ही जर सांगितलं की गोदावरी नदी इकंड गेली पाहिजे, तर ते सांगतील मतदान करा, गोदावरी इकंड आणायची व्यवस्था करतो. चंद्र पाहिजे म्हटलं तर चंद्रही, पण मतदान करा, इलेक्शन नंतर चंद्रही देतो. आणि त्यामुळं तारतम्य न ठेवता आपल्या खुर्चीला वाचवण्यासाठी हे सरकार प्रचंड प्रयत्नात आहे. तुम्ही जो लोकसभेत हिसका दाखवला, तो हिसका एवढा जोरात लागला की महाराष्ट्रामध्ये हे सरकार हादरलं. तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. या मतदारसंघातली लढाई प्रचंड संघर्षाची झाली. बजरंग बाप्पांच्या सारखा माणूस होता म्हणून टिकला शेवटपर्यंत. शेवटपर्यंत ही लढाई पोचवण्याचं काम झालं. त्यांना लोक म्हणायचे डमी उमेदवार आहे, तिकडंच पाठवलाय म्हणायचे. ते डमी आहेत की नाही हे मला चांगलं माहित होतं. त्यामुळे शेवटपर्यंत आपली सीट तुम्ही सगळ्यांनी छातीचा कोट करून लढवली आणि महाराष्ट्रात एक नवा इतिहास या मतदारसंघात शरद पवार साहेबांच्या नावाने इथं खासदार आम्ही निवडून देऊ शकतो हे तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रश्न अनेक आहेत. अनेक प्रश्न या ठिकाणी सांगत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागात बऱ्याचशा मांजरा नदीवरील बॅरेजचा प्रश्न आहे, जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झालाय तो एक इश्यू आहे, रस्त्यांची अवस्था खराब आहे असं लोक इथं या भागात म्हणतात, विजेचा प्रश्न आहे, पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल केले जातात, उपजिल्हा रुग्णालय अंबेजोगाईतली अतिशय गंभीर अवस्था आहे असं या भागातला फीडबॅक आहे. नांदुरघाट बंधाऱ्याला माझ्यावेळी मी मंजुरी दिलेली पण त्यानंतर काही प्रगतीच झाली नाही अशी लोकांचा मत आहे. हे सगळे प्रश्न घेऊन आपण सगळ्यांनी लोकांच्या समोर जाण्याचं काम करूया. विधानसभा 2-2.5 महिन्याने आहे. विधानसभेला आपण सगळ्यांनी जरा भक्कमपणाने काम करण्याची आवश्यकता आहे. सगळे इच्छुक आहेत. पृथ्वीराज साठे हे आपले मागच्या वेळी उभे केलेले उमेदवार आहेत. अचानकपणाने पृथ्वीराज साठेंना सोडून ज्यांना दिलं म्हणजे गद्दारी हा एक विषय आहे, पण या मतदारसंघात विश्वासघाती झाला. ज्यांना तिकीट दिलं त्यांनी विश्वासघातानं तिकीट घेतलं आणि विश्वासघात करून पार्टी बदलली. एवढा मोठा विश्वासघात पृथ्वीवर कुठल्याही एका पक्षातल्या माणसानं दुसरीकडे जाताना केला नसेल. तिकीट जाहीर करून घेतलं. या सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांचं विशेष बाब म्हणून तिकीट जाहीर केलं. माझा खरं म्हणजे विरोध होता. सगळ्या यादीबरोबर नाव जाहीर करावं, पण काहींना फार आग्रह आणि उत्साह होता त्यामुळे
तिकीट जाहीर केलं. तिकीट जाहीर केल्यावर व्हॅल्यू वाढली. व्हॅल्यू वाढल्यावर त्यांनी तिकडं पलायन केलं आणि मग शेवटी आपल्या पृथ्वीराज साठेंचे पाय आपल्याला धरावे लागले आणि सांगावं लागलं की तुम्ही उभा राहा आणि इलेक्शन लढवा. मी हे यासाठी सांगतोय की तो कलंक या विधानसभा मतदारसंघात ज्यांनी लावला, विश्वासघाताचं काम ज्यांनी केलं, त्यांना पुढच्या विधानसभेत सुट्टी द्यायची नाही. त्यांचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंघपणाने काम करायचंय. बरेच जण मला या मतदारसंघातले भेटले. अनेकांची इच्छा आहे विधानसभेवर लढायला जायची, त्याबद्दल दुमत नाही आणि इच्छा असणं हे काय कुणाची चूक नाही. पण जो काही पक्षाचा निर्णय होईल तो पक्षाचा निर्णय शिरसावंद्य म्हणून पुढं काम करायची तयारी सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तिकीट मिळालं तर मी आहे, तिकीट नाही मिळालं तर तिकडे काय का होईना अशी प्रवृत्ती कुणाची असू नये. आता खासदार तुमचा झालेला आहे, त्यामुळे खासदारांची जबाबदारी आहे इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर निवडून देण्याची. त्यामुळं बजरंग बाप्पांचीच जबाबदारी आहे इथला उमेदवार 100% निवडून आणण्याची. बरोबर आहे ना? आणि ती येत असताना हा उमेदवार येईलच, पण 6च्या 6 मतदारसंघातले उमेदवार आपले निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. वेळ बराच झालाय, तुम्ही बराच वेळापासून इथं बसलेला आहात. आमचं जागोजागी स्वागत करण्यात आलं. मी बजरंग बाप्पांच्या घरी जाऊन परत इकडं आलोय. आता या सगळ्यांना माझी विनंती आहे परत मागे जावा आणि मी पुढच्या सभेला जाणार आहे कारण वेळ वाचवण्यासाठी. पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, आज आमच्या उषाताई दराडे इथं येऊन बसलेल्या आहेत, सुशीलाताई मोराळे, सय्यद सलीम, आमचे सगळेच मान्यवर जिल्ह्यातले, राजेसाहेब देशमुख असतील, नरेंद्र काळे असतील, डॉक्टर नरेंद्र काळे यांनी देखील पक्ष राज्यस्तरावर आरोग्य सेवेचं काम अतिशय उत्तम केलं. ह्या सगळ्या पक्ष संघटनेतल्या नेत्यांनी लोकसभेला फार चांगलं काम केलं. त्याच पद्धतीनं आता विधानसभेला देखील आपण चांगलं काम करूया एवढी शुभेच्छा देतो.